महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालन्यात कौटुंबिक किरकोळ वादातून एका सुनेनं सासूच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सविता शिंगारे वय वर्ष 45 असं मयत महिलेचं नाव आहे। जालना शहरातील भोकरदार नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली। संशयित आरोपी प्रतीक्षा शिंगारे हिने किरकोळ कौटुंबिक वादातून स्वतःच्या सासूच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने वार करून सासूला संपवल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। हत्या केल्यानंतर सासूचा मृतदेह एका गोणीत भरून सून फरार झाली होती। जालना पोलिसांनी तिला परभणी येथून अटक केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आरोपी नामे प्रतीक्षा आकाश शिंगारे या महिलेस ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया चालू आहे। त्याचप्रमाणे प्राथमिक चौकशी केला असता तिने चाकू तिचा खून केलेला आहे। त्याचप्रमाणे मयत स्त्रीमध्ये हेड इंजुरी पण आहे, त्याचाही तपास चालू आहे। अति रक्तस्राव झाल्याने सदर महिला मृत्यू झालेली आहे आणि प्राथमिक दृष्ट्या तरी ती घरगुती किरकोळ वादातून हा खून झालेला आहे असं दिसत आहे। तरी पूर्ण तपास आणि प्राथमिक चौकशी झाल्यानंतरच त्याचं पूर्ण कारण कळेल। सध्या आरोपी ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया चालू झालेली आहे। चाकूने किती वार नेमकी केलेले आणि कोणत्या शरीरावर कुठे केले? शरीराच्या वेगवेगळ्या भागात वार आहेत, काही मानेवर आहेत, चेहऱ्यावर आहेत आणि इतरही काही ठिकाणी वार आहेत। त्याच्यानुसार तिचा मयत झालेली आहे। आरोपी हा परभणी जिल्ह्यातून आपण अटक केलेले आहे। परभणी जिल्ह्यातील LCB यांची टीम, त्याचप्रमाणे जालना शहरातील LCB टीम असे संयुक्त कारवाईमधून आरोपी अटक केलेला आहे। परभणीच्या LCBने आम्हाला फार मदत केली आणि त्यातून हा आरोपी जालन्यामध्ये API उबाळे साहेब आणि त्याचबरोबर त्यांचे सोबतचे कर्मचारी अशी टीम गेली होती आणि त्यांनी ही कारवाई केली आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।